पुढची बातमी, नाशिकमधील कॅप्टन नावाने ओळखल्या जाणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू असताना शिर्डी पोलिसांनी आणखीन एका अशोक खरात नावाच्या भोंदूला अटक करून मोठी कारवाई केली। आंतरजातीय प्रेमविवाह निर्विघ्नपणे पार पडावा आणि विवाहानंतर जोडप्यावरती नातेवाईकांनी केलेली करणी दूर करावी असं आमिष दाखवत या भोंदूने एका जोडप्याकडून तब्बल 51,000 रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पूजा अर्चा, धार्मिक विधी आणि संकट निवारणाच्या नावाखाली वर्षभरात मोठी रक्कम उकळल्याचा आरोप असून शिर्डी पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहात ताब्यात घेतलाय। या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली आहे। प्रकरणाचा पुढचा तपास सध्या सुरू आहे। शिर्डीमधली ही बातमी आपण पाहतोय। शिर्डी पोलिसांनी आता आणखीन एका अशोक खरात नावाच्या भोंदूला अटक करत मोठी कारवाई केलेली आहे। आंतरजातीय प्रेमविवाह निर्विघ्नपणे पार पडावा आणि या विवाहानंतर जोडप्यावरती नातेवाईकांनी केलेली करणी दूर व्हावी यासाठी त्याने आमिष दाखवलेलं होतं आणि या जोडप्याकडून तब्बल 51,000 रुपये उकळलेले होते। पूजा अर्चा, धार्मिक विधी आणि संकट निवारणाच्या नावाखाली वर्षभरात त्याने मोठी रक्कम उकळली आणि अखेर पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहात ताब्यात घेतलाय। या कारवाईमुळे परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे। आधीच नाशिकमधलं कॅप्टन खरात हे प्रकरण चर्चेमध्ये असताना आता हे आणखीन एक प्रकरण समोर आलंय।